इन्फ्लमेशन म्हणजे काय? इन्फ्लमेशन चांगलं आहे की वाईट आहे? इन्फ्लमेशन मला झालं आहे का? हे कसं कळतं? इन्फ्लमेशनमुळे काय आजार होतात? आणि अँटी इन्फ्लमेटरी डाएट घ्यावा का? हे सगळे प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इन्फ्लमेशन म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा कुठलीही इजा होते तेव्हा काय होतं तर तिथे स्वेलिंग येतं, सूज येते, नंतर लाल होतं, गरम होतं. म्हणजे काय होतं तिथे रक्तप्रवाह वाढतो, रोगप्रतिकारक पेशी तिकडे जातात आणि संरक्षण किंवा दुरुस्ती करायला सुरुवात करतात. हे शॉर्ट टर्म असेल तर हेल्पफुल असतं, त्यामुळे ते पण आजकाल काय आहे की सतत बॉडी स्ट्रेसमध्ये असते. का? तर आजकालची लाईफस्टाईल, पोल्युशन आणि फूड ह्यामुळे सतत इन्फ्लमेशन राहतं बॉडीमध्ये. हे राहिल्यामुळे काय होतं तर आपल्याला बघता येतं की जॉईंट पेन किंवा मसल पेन काही काही जणांना सतत होतं. नंतर ब्लोटिंग किंवा सूज येणं किंवा डायजेशन नीट नाही होणं, गॅसेस होणं, स्किन इरिटेशन, स्किन इन्फेक्शन्स हे सगळे प्रकार होतात किंवा डोकं सतत दुखतं. ह्या सगळ्या साईन्स असल्या की समजायचं आपल्याला इन्फ्लमेशन आहे. ठीक आहे, इन्फ्लमेशन आहे आणि ते जर क्रॉनिकली राहिलं, सतत राहिलं तर काय होतं लाईफस्टाईल डिसीजेस होतात. म्हणजे काय? शुगर येते, बी-पी होतं, नंतर अर्थरायटिस होतं, हार्ट डिसीजेस होतात आणि आपली इम्युनिटी कमी होऊन सतत आपण आजारी पडतो. म्हणजे सतत कुरबुरी, ताप येणं हे सगळं होत राहतं. आता ह्यासाठी अँटी इन्फ्लमेटरी डाएट टिप्स हे सांगणार आहे मी आज तुम्हाला. आता पहिल्यांदी मी असे 5 फूड ग्रुप्स सांगणार आहेत, की जे तुम्ही अव्हॉइड केले, कंप्लीटली थांबवले, तर तुमचं इन्फ्लमेशन हे कमी होतं. 1. शुगर, साखर. साखरेने काय होतं, तर बॅड बॅक्टेरिया वाढतात. बॅड बॅक्टेरिया वाढल्यामुळे डायजेशन खराब होतं, ब्लोटिंग होतं, गॅसेस होतात. पण शुगर कमी केली तुम्ही खाण्यामधली. शुगर शुगर जर खाण्यात आली तर काय होतं, फॅट पर्सेंटेज वाढतं, नंतर बॅड बॅक्टेरिया वाढतात, ब्लोटिंग होतं आणि मग नीट डायजेशन होत नाही. हे सगळं टाळण्यासाठी शुगर कम्प्लिटली अवॉइड करायची. त्याच्याने काय होतं, गुड बॅक्टेरिया वाढतात, बॅड बॅक्टेरिया कमी होतात, ब्लोटिंग कमी होतं, फॅट पर्सेंटेज कमी होतं, तुमचं वजन कमी होतं, आपोआपच इन्फ्लमेशन कमी होतं. 2. बेकरी प्रॉडक्ट्स. बेकरी प्रॉडक्ट्स कशाने बनलेले असतात? रिफाईन कार्बोहायड्रेट्स. ते बिलकुल चांगले नाही आहेत. नंतर ते बनलेले असतात शुगर, त्याच्यात भरपूर शुगर असते आणि तिसरं म्हणजे त्याच्यात अनहेल्दी फॅट्स असतात. अनहेल्दी फॅट्स हे तिन्ही घटक इतके वाईट आहेत की त्याच्याने इन्फ्लमेशन वाढतं. त्यामुळे हे बिलकुल घेऊ नका. 3. पॅकेट फूड. प्रत्येक व्हिडिओत माझ्या हेच असतं की पॅकेट फूड घेऊ नका. का माहिती आहे? कारण हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल्सनी बनलेलं असतं. व्हेजिटेबल ऑइल्स हे जे असतात ह्यांनी काय केलेलं असतं, हे मॅन मेड आहे. ते नॅचरल नाही आहे. ते फूडचं शेल्फ लाईफ वाढवतं, पण आपलं लाईफ मात्र कमी केलं जातं. त्यामुळे हे डेंजरस आहे. हे अजिबात घेऊ नका. हॉटेल्समध्ये सुद्धा हे स्वस्त असतं आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढल्यामुळे हे फूडमध्ये वापरतात, विच इज नॉट ॲट ऑल गुड. 4. मिल्क आणि मिल्कचे डेअरी प्रॉडक्ट्स हे बिलकुल चांगले नाहीत. काही काही जणांना लॅक्टोज इंटॉलरंट असतात, त्यामुळे त्यांना ॲलर्जी असते दुधाची आणि डेअरी प्रॉडक्ट्सची. त्यामुळे काही लोकांनी हे टाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेव्हा दूध आणि दुधाचे प्रकार खाल्ले जातात जास्त, तेव्हा काय होतं, बी-पी, शुगर हे वाढलं जातं आणि ते जर तुम्ही बंद केले, कमी केले, तर आपोआपच तुमचं बी-पी, शुगर हे कमी होतं, फॅट पर्सेंटेज कमी होतं आणि इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते. 5. ग्लुटन. ग्लुटनची पण सध्या बरेच जणांना ॲलर्जी आहे. ग्लुटन, गव्हात आपल्याला ग्लुटन सापडतं. तर बरेच जण म्हणतात की नाही, मी तर गहू खात नाही, ज्वारी खाते, बाजरी खाते. हो, पण सिरियल्स म्हणा किंवा पास्ता, पिझ्झा किंवा आजकाल बिअर पिण्यात सुद्धा येते, तेव्हा त्याच्यात सुद्धा ग्लुटन असतं. हे जर तुम्ही अवॉइड केलं तर इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते. आता हे झाले 5 फूड ग्रुप्स की जे तुम्ही टोटली अवॉइड केले तर इन्फ्लमेशन कमी होणारच होणार. पण असे काही 5 फूड ग्रुप्स आहेत की जे खाल्ल्यामुळे इन्फ्लमेशन कमी होईल. ते कोणते ते बघूया. एक म्हणजे
फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनॉल्स असतात, ज्याच्याने आपलं इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते. 2. व्हेजिटेबल्स. फळभाज्या खा, हिरव्या पालेभाज्या खा. याच्यात भरपूर कलर्स आणि अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात, की ज्याच्याने तुमचं इन्फ्लमेशन एकदम रिलॅक्स होऊन जातं. 3. हेल्दी फॅट्स इन्क्लूड करायचे. हेल्दी फॅट्स म्हणजे काय, की ऑलिव्ह ऑइल, नंतर ॲव्होकॅडोज, नंतर नट्स आहेत, नंतर सीड्स आहेत. हे सगळं घेतल्यामुळे काय होतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स वाढतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सनी इन्फ्लमेशन कंट्रोलमध्ये येतं. 4. हर्ब्स. आपल्या इंडियन कुकिंगमध्ये हर्ब्स हे मेन आहे. म्हणजे काय, की हळद, नंतर दालचिनी, आलं, लसूण ह्यासारखे जे हर्ब्स असतात, याच्याने आपलं इन्फ्लमेशन खूप कंट्रोलमध्ये येतं. लास्ट म्हणजे गट फ्रेंडली फूड. म्हणजे काय, ताक. ताक आणि फर्मेंटेड फूड म्हणजे डोसा, इडली हे सगळं खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल, की मला मिल्क प्रॉडक्ट्स तर नाही सांगितलेत, पण ताक हे मिल्क प्रॉडक्ट्स जरी असेल तरी ते डायजेस्ट होण्यात मदत होते, कारण त्याच्यात लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया असतात, जे बॅक्टेरिया आपल्या गट फ्रेंडली असतात, चांगले असतात आणि ते डायजेशनला हेल्प करतात. तर असे हे 2-5 फूड ग्रुप्स आपण बॅलन्स केले तर आपल्याला इन्फ्लमेशनपासनं सुटका मिळते. ह्या अँटी इन्फ्लमेटरी टिप्स तुम्ही वापरून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा. स्टे फिट विथ स्लिम राईट.